कोल्हापूरमध्ये एक अफलातून आणि जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. त्या मॅडमशी आपल्याला आता मी बोलत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. हां, तुमचं नाव कसं? माया लोहार. ओके. तुम्ही राहायला कुठे आहे कोल्हापूरमध्ये? रमणमाळा पोस्ट ऑफिस. ओके. तुम्हाला अमृत ज्यूस चालू करायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? अस्थमाचा त्रास होता. किती वर्ष होता? 26 वर्ष. ओके. तर डॉक्टरांच्या गोळ्या चालू होत्या? हो होते की. होत्या. बरं, डॉक्टरांच्या गोळ्यामुळे तुम्हाला काय इफेक्ट पडला? नाही, तेवढ्यापुरतच याचा फरक पडत होता. ओके. गोळी सोडल्याशिवाय मला कमी येत नव्हतं माझं अस्थमा. अच्छा, म्हणजे तुम्हाला पंप होता? हो. ओके. मग दिवसातून किती पंप मारायचे तुम्ही? पहिला एक ओढायची, नंतर जर नाही कमी आली तर मी 2-2 गोळ्याचं असं 4 गोळ्या पंप ओढायचे. म्हणजे दिवसात तुम्हाला 4 पंप लागायचे? हो. ओके. बरं, अमृत ज्यूस चालू केल्यानंतर तुम्हाला किती महिन्यामध्ये फरक पडला? मला 8 दिवसातच फरक पडला. तिथं 4 गोळ्या ओढत होते, तिथं मी 1 गोळी ओढत होते. बरं. आणि नंतर मग माझ्या आता 1.5 महिना झाला तर मी गोळी, आता माझा 20 दिवस झाले गोळी बंद आहे माझी. गोळी पूर्ण बंद आहे? हो हो. मग आता तुम्हाला गोळी बंद झाली पण अमृत ज्यूस घेताय, मग तुम्हाला आता दम लागतो का? नाही लागत. डस्ट ॲलर्जी लागती? नाही. तुम्ही स्वतःचं म्हणजे घरातला स्वयंपाक किंवा घरातलं काम करू शकताय स्वतः? हो हो. पूर्वी हे जमायचं नाही तुम्हाला, जमत नव्हतं मला. हो. बरोबर ना? मग आता तुमच्यासारखा आजार तुम्हाला बरं झाला, मग बाहेरच्या ज्या लोकांना असाच आजार आहे माझं नाव शोभा बबन कोकडे, नावला मुक्काम कोकडेवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर मला खूप दम्याचा आजार होता. 15 वर्ष दमा होता, पण कुठंच फरक पडत नव्हता. माझ्या मुलांनी, मिस्टरांनी खूप फिरवलं मला, तरी पण फरक पडला नाही. आणि अमृत ज्यूसनी 15 दिवसातच फरक पडला. मी आज 15 दिवसातच क्लिअर होऊन मी आज सुखी उभी राहते, नाही तर हातुरणात होते. अजून काय त्रास होता तुम्हाला? दम्याचाच त्रास होता. उपचार, अरे बापरे, मला खूप मुंबई ते पुन्हा फिरवलं. प्रत्येक माणूस सांगन ना त्या दवाखान्यात जा, तिथं नेलं मला. केम, रुबी, केम, असं भरपूर दवाखाने हिंडवलं, पण फरक पडत नव्हता. अंदाजे किती खर्च झाला? वय माझं 63 वर्षाचं वय आहे. अंदाजे 10 लाख रुपये खर्च केले असतील तरी मी नीट नव्हते, हातुरणातच होते. अरे वा. हो, 15 दिवसातच.